नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठन करीत आहोत. या ग्रंथातील प्रथम खंडाचे आपण वाचन करून विश्लेषण केलेले आहे व आजपासून आपण द्वितीय खंडास सुरुवात करीत आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. द्वितीय खंडातील आपण भाग पहिला बघत आहोत. भाग पहिल्यामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग, यामध्ये आपण धर्मोपदेश करावा की करू नये हे प्रकरण वाचत आहोत. ज्ञानप्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्मकार्याची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे. ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला हे तत्व मान्य करणे आणि त्यांचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. मनुष्यजात स्वार्थरत आहे आणि त्यातच ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्यजातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते ती अनुसरली नाही, तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. जगापासून दूर असा एक संन्याशीच राहून मी माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला. निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. भगवान बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसहपती विचार करू लागला. खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगावर खरोखरीच विनाश ओढवेल. चिंताग्रस्त असा ब्रह्मसहस्पती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धांच्या पुढे उभा राहिला. आपले अंतरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्धत्व प्राप्त झालेले भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकतात? सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून
आपण कसे विन्मुख होऊ शकतात? आपला सद्दंभ ऐकाव्यास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधःपात होत आहे. ब्रह्म सहस्पती पुढे म्हणाला, भगवंत जाणतच आहे की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाश धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा असणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपले सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवन दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्मऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, उठ, जगाकडे जा, त्यांच्याकडे पाठ फिरवू नकोस. भगवन देव आणि मानव यांच्यावरील करुणाबुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देण्याचा निश्चय करो. भगवान बुद्धांनी उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही. याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्याशी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याने त्यांना दिसून आले, जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होईल. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहित नव्हता. जर आपल्या धर्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरुपी जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसहस्पतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. पुढील प्रकरण वाचत आहे. ब्रह्मसहस्पती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन ब्रह्मसहस्पतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धांना वंदन केले, त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडून एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्ध पीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभ वार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्यास असे समजा.
भुकेलेल्यांनो आता पोटभर खा, थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे समजा. तुषार्तांनो आपली तहान भागवून घ्या. अंधारात चाचपडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जन हो आता हर्षभरीत व्हा. भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो. भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहे भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मच शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा, भातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधवाची बंधमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. पुढील प्रकरण वाचत आहे. धम्म दीक्षेचे 2 प्रकार. भगवान बुद्धाच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धाच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्मदीक्षा देणे हा दुसरा अर्थ होय. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात 4 बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू हा गृहहीन परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत या नियमाचे उल्लंघन दंडनीय असते. उपासकांच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शीलाचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करावा लागत नाही. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्याच्याकडे दीक्षेसाठी आलेल्यांना भिक्खू आणि उपासक बनवले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येते. जर भिक्खूने आपला मुख्य व्रताचा भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असली तर तो भिक्खू राहत नसे. ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मांडला नाही हे दाखवण्यासाठीच निवडले आहेत. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या या प्रकरणाचा भाग इथे संपलेला आहे आणि आता विश्लेषणाकडे वळते.
तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बंधू आणि भगिनींनो, आपण मागील प्रकरणात वाचन केले की सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली, म्हणजे दुःख निरूपणाचा मार्ग सापडला. ज्ञानप्राप्तीपूर्वी ते बोधिसत्व होते आणि आता ते बुद्ध झाले. परंतु आपण आजच्या प्रकरणात बघितलं की आता त्यांच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे की मला जे ज्ञान मिळाले आहे त्याचा उपयोग मी कसा करू? स्वतःचा विकास करण्यास उपयोग करू की मानवी कल्याणासाठी त्याचा उपयोग करू? आणखी त्यामुळे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे की मानवी कल्याणासाठी जर मी त्याचा उपयोग करायचं ठरवलं तर लोक माझ्या तत्वज्ञानाला मान्य करतील की नाही? हा प्रश्न त्यांच्या मनात येणे साहजिकच होईल. कारण त्या काळी मनुष्य, ईश्वर, आत्मा, ब्रह्म, आत्म्याचा पुनर्जन्म, चातुर्वर्ण व्यवस्था किंवा इतर काल्पनिक गोष्टी सत्य समजून मिथ्या दृष्टीत जीवन जगत होता व त्यातच धन्यता मानित होता. अशा अवस्थेतून या मानवी मनाला बाहेर काढणे फार कठीण होते. त्यानंतर ब्रह्मसहस्पतीचे वर्णन आपण आजच्या या प्रकरणात वाचलं. मग आता प्रश्न असा उभा होतो की तथागतांनी ब्रह्म या व्यक्तीला नाकारले असून भगवान बुद्धांशी बोलणारा ब्रह्मसहस्पती कोण? तर भगवान बुद्धांच्या मते हा ब्रह्म दुसरे तिसरे कोणी नसून आपली सद्सद विवेक बुद्धी तसेच मनाची जागृत अवस्था. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ. आपले मन जेव्हा ब्रह्मविहाराकडे वळते तेव्हा आपल्या मनातील संपूर्णपणे मिथ्या दृष्टी नष्ट होऊन आपल्या मनातील मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या गुणांचा अधिकाधिक विकास होऊन अभ्यास करणाऱ्या साधकांचा स्तर उंच होतो व तो असामान्य श्रेष्ठता प्राप्त करून घेतो. आपण भविष्यकाळात जे कार्य करणार आहोत त्याचे चांगले वाईट परिणाम, त्यांच्या संवेदना हे विकसित मन आपल्याला दाखवत असते व त्यानुसार आपण आपला निर्णय घेत असतो. तेच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बाबतीत झाले आहे. मला जी ज्ञानप्राप्ती झाली आहे ती मी लोकांना सांगू की नको या बाबतीत जेव्हा जेव्हा ते चिंतन करू लागले तेव्हा त्यांच्या मनातील मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा म्हणजेच मैत्री म्हणजेच विश्वातील मानव प्राण्यासोबत सर्व प्राणी मात्राचे कल्याण करू इच्छिणारे, करुणा म्हणजेच सर्व मानव प्राणी व प्राणी मात्राचे दुःख दूर करू इच्छिणारे, मुदिता म्हणजे सर्व मानव प्राणी तसेच प्राणी मात्राच्या सुखांकडे पाहून आनंदित होणारा, आणि उपेक्षा म्हणजे सर्व मानव प्राणी व प्राणी मात्राबद्दल समत्व भाव इच्छिणारा. तर हे जे गुण आहेत हे आपण पुढील प्रकरणांमध्ये याचं 10 पारामिता हे प्रकरण आपण वाचू तेव्हा याचं सविस्तर विश्लेषण मी देणारच आहे. हे 4 गुण बुद्धांच्या मनात विकसित झालेले होते. त्याला ब्रह्मविहार असे म्हटलेले आहे. आणि या ब्रह्मविहारांनी त्यांच्या मनातील तर्कवितर्क दूर केले व त्यांच्या मनातील या ब्रह्मविहारांनी त्यांना प्राप्त झालेले हे मानवी तत्वज्ञान संपूर्ण जगास सांगण्यास प्रेरित केले व यामध्ये तू यशस्वी होशीलच हा आत्मविश्वास जागृत केला. आणि शेवटी तथागत भगवान बुद्ध आपल्या दुःखमुक्तीचा मार्ग मानवी कल्याणासाठी देण्यास त्यांचे मन तयार झाले. तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथंच थांबूया. आपणास माझा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. नमो बुद्धाय. जय भीम.